जगणं खूप सुंदर आहे, सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून पूर्ण रोपाला तोडू नका. सगळं काही आपल्या मनासारखे होते असं नाही, पण जे आपल्या मनासारखे झाले ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत आपल्यासोबत त्यांना कधी सोडू नका. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, इथं सकाळचे कामं, देवपूजा करून झालेली आहे, तर इथं माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती. तर आज स्वयंपाकामध्ये ना टमाट्याची चटणी बनवायची होती. मी एका साईडनं वरण भाताचं कुकरसुद्धा लावून दिलेलं आहे, म्हणजे वरण लावून दिलेलं आहे मूग डाळीचं, तर भातसुद्धा लावायचा आहे. तर इथं मी टमाटे कट करून घेतलेले आहे आणि इथे मी आता टमाट्यासाठी जो कांदा लागतो ना, तर तो कट करत होते. तर चला. तर इथं कढई टेकवली, तर त्याच्यामध्ये तेल ॲड केलं. तेल गरम झालेलं होतं. तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि 10-15 मेथी दाणे ॲड केले आणि इथं लगेच मी कांदा कट करून घेतलेला होता ना, तर तो कांदा त्याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे. तर सगळेजण जवळपास ह्याच पद्धतीनं टमाट्याची चटणी बनवत असतील. तर इथं मग थोडासा कांदा आहे ना लालसर होऊ दिला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये लसूणसुद्धा ॲड केला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद ॲड केली आणि त्याच्यामध्ये तिखट ॲड केलं, म्हणजे मिरची पावडर. तर एकदम साधे सिंपल पद्धतीने इथं मी टमाट्याची चटणी बनवलेली. खूप टेस्टी लागते आणि खूप भारी पण लागते खायला. तर सगळेजण ह्याच पद्धतीने बनवत असतात, म्हणजे याच पद्धतीनं सहसा ही टमाट्याची चटणी बनवली जाते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये ना साखर ॲड केलेली आहे. थोडीसं खट्टे-मिठ्ठेपणा येतो मग त्याच्यामुळं आणि मुलांना थोडंसं ते खायला आवडतात. तर त्याच्यानंतर एका साईडनं लगेच मी ठेचा बनवायचा होता. तर सध्या माझी मुलगी घरी आलेली ना, तर मग अशा 2-3 भाज्या बनवल्या जातात, तर तिला ठेचासुद्धा खायचा होता. तर इथं मी लगेच काय केलं, 5-6 मिरच्या तिखट घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये 4-5 मिरच्या आहे ना फिक्क्यावाल्या घेतलेल्या आहे. जर एकदम तिखट मिरच्याचा ठेचा बनवला तर तो खाल्लाही जात नाही आणि थोडीशी मग काय होते, पोटात आग पडल्यासारखी होते. तर इथं मग दोन्ही मिक्स घेत असते. तर एका साईडनं मग मी लगेच मिरच्या भाजून घेतलेल्या आहे आणि इथं तुम्ही पाहिलं असेल लगेच टमाट्याची चटणीसुद्धा व्यवस्थित शिजून झालेली होती, म्हणजे एकदम गाळ झालेली होती. तरी पण मी अजून 5-10 मिनटं ती म्हणजे चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेणार. तर चला, इथं मिरच्या मी खलबत्त्यामध्ये म्हणजे काढून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं. एकदम साध्या सिंपल पद्धतीनं हा ठेचा मी इथं बनवून घेतलेला आहे. बरेच जण याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा ॲड करतात, पण आम्हाला असाच आवडतो. तर चला, इथं पटकन आता पोळ्यासुद्धा टाकून घेते. तर चला, इथं माझे सगळे काम आवरून झालेले आहे. स्वयंपाक करून झाला आहे, आमचे जेवणंसुद्धा करून झालेले आहे आणि सध्या काय झालेले आहे, माझी मुलगी घरी आलेली आहे. तिला महालक्ष्मीच्या 2-3 दिवसाच्या सुट्ट्या आहे ना, तर ती घरी आलेली आहे. तर मग त्याच्या स्वयंपाकामध्येच काय होतं, खूप सारा वेळ चालला जातो. कारण काही शूट करायचं म्हटलं ना, तर मग इच्छाच राहत नाही. तर मग 2-3 दिवसापासून काही व्हिडिओज नाही आलेले आणि ह्यावर्षी आम्ही गावाकडं काही गेलो नाही. महालक्ष्मीसाठी काही प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही गावाकडे काही गेलो नाही. तर ह्यावर्षी मग मी आमच्या गल्लीतल्याच एका ताईकडं महालक्ष्मीसाठी गेलेले होते. म्हणजे मला त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही माझ्याकडंच समजा जेवायला येसाल आणि थोडीशी मला मदत करायला येसाल. तर मग मी त्यांनाच महालक्ष्मी बसल्या ना, तर त्या दिवशी थोडीशी मदत करायला गेली होती, म्हणजे साड्या वगैरे नेसून द्यायला. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला जेवायला बोलवलेलं होतं. तर मग त्यांच्याकडचंच मी थोडंसं शूट घेतलेलं. मी त्यांना विचारलं शूट घेऊ का, तर त्या मला हो म्हटल्या. तर मग थोड्या क्लिप मी ज्या मेन क्लिप असतात ना, तर तेवढ्याच घेतलेल्या आहे, जास्त तर काही घेतलं नाही शूट. तर ते व्हिडिओ आहे ना एडिटच करायचं राहिलेलं आहे. पण आज सगळे कामावरून झाले, सगळं लवकर आवडलं होतं, कारण आज मी सकाळी लवकर उठलेली होती ना आणि 2-3 दिवस आता ते महालक्ष्मी झाले ना, तर त्याच्यामध्ये ते साड्या घालणं, साड्या बदलणं, तर सगळं कपाट अस्तव्यस्त झालेलं आहे. म्हटलं थोडंसं आपण कपाटही आवरून ठेवू आणि साड्याही व्यवस्थित ठेवून देऊ. आणि मी जे ऑनलाईन बॉक्स असतात ना साड्या ठेवण्याचे, तर ते बोलवलेले, तर म्हटलं त्याच्यामध्ये आपण त्या व्यवस्थित ठेवून देऊ.
तर वेळ पण होता आणि आज कामही लवकर आवरलेली. थोडासा हलकासा पाऊस सुरू झालेला आहे बाहेर. म्हटलं चला थोडंसं आज कपाटच आवरून घेऊ, कारण आता 2-3 दिवसापासून सारख्या साड्या घालण्यात आलेल्या आहे. तर ते साड्याही तशाच पडलेल्या आहे, म्हणजे स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहे मी, पण मग ते लावायच्या राहिलेल्या आहे व्यवस्थित. तर म्हटलं चला आज थोडंसं कपाटही आवरून घेऊ आणि त्या बॉक्समध्ये साड्या व्यवस्थित ठेवून देऊ. आणि देवांशचे पप्पा आहे ना संभाजीनगरला गेलेले, तर देवांशले बाईक आणायची आहे. तर ते बाईक घेण्यासाठी म्हणजे दुसरे त्यांना कामं होते थोडेसे, तर ते कामही आणि देवांशले बाईक म्हणजे ते घेऊन येणार आहे. तर ते बाईक घेण्यासाठी गेलेले आणि दुसरे काही त्यांना थोडंसं दवाखान्याचंही काम होतं, तर ते काम करण्यासाठी सुद्धा गेलेले होते. आणि खूप दिवसापासून देवांशले बाईक घ्यायची होती. त्याचा बड्डे झाला ना, तर तेव्हाच घ्यायची होती. पण त्यावेळेस काय झालं होतं, आमच्याकडे एक लग्न होतं म्हणजे माझ्या चुलत बहिणीच्या मुलीचं. तर ते इथंच होतं, आम्ही जिथं राहतो तिथं. तर मग पाहुणे येणार होते आणि ते 3-4 दिवसापासून तीच लगबग चालू होती. म्हणजे तिचा हळदीचा कार्यक्रम होता ना, तर त्या दिवशीच देवांचा वाढदिवस होता. तर मग 3-4 दिवसापासून पाहुणे सुरू होते ना, तर मग ते राहून गेलं आणायची. तर मग आज ह्यावेळेस ते गेलेले, तर मग ते म्हणे मी घेऊन येतो. तर ते संभाजीनगरला गेलेले, देवांशला बाईकही घेऊन येणार आहे आणि तसं आणल्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणारच. तर चला मी आता हे पटकन कपाट आवरून घेते, सगळं साड्या ते व्यवस्थित ठेवून देते. तुम्हाला इथं दिसत असेल तर सध्या जी अवस्था आहे ना कपाटाची, तर ती ह्या पद्धतीने. कारण 3-4 दिवसापासून सारख्या साड्या घातल्या जात होत्या ना, तर त्याच्यामुळं सगळं कपाटीनं अस्तव्यस्त झालेले, माझे ड्रेसही सगळे विस्कळीत झालेले. तर म्हटलं चला ऑनलाईन बॉक्स बोलवले ना साड्या ठेवण्याचे, तर ते इथं वरती, तर दाखवते मी तुम्हाला. तर चला. तर हे बघा, इथं हे असे जे बॉक्स आहे ना साड्या ठेवण्याचे, तर ते मग मी ऑर्डर केलेले होते. तर ते या पद्धतीनं आलेले आणि खूप छान आलेले, कापडही चांगलं आलेले आणि साईज पण मोठी. इथे हे ऑनलाईन जे बॉक्स बोलवले, तर ते बॉक्स बोलवण्याचा उद्देश म्हणजे याच्यामध्ये साड्या व्यवस्थित ठेवल्या जातात. कधीतरी आपण ज्या साड्या घालतो ना, सहसा पैठण्या साड्या जास्त काही घातल्या जात नाही, तर त्या साड्या कसं ह्या बॉक्समध्ये व्यवस्थित राहतात आणि ते व्यवस्थित ठेवल्यासुद्धा जातात. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या साड्या अशा मावतात. जर व्यवस्थित ठेवल्या ना आपण, तर त्याच्यात आरामात 7 ते 8 साड्या आरामशीर व्यवस्थित बसतात. तर चला मी आता याच्यामध्ये व्यवस्थित साड्या ठेवून देते. बाहेर आहे ना हलका हलकासा पाऊस सुरू आहे, तर मग म्हटलं चला मस्त चहा घेऊ. तर इथं मी चहा टेकवलेला आहे. तर चला पहिले आता चहा घेते आणि मग राहिलेलं कपाटही आवरते. मग त्याच्यानंतर तुम्हाला परत ते मी कसं व्यवस्थित आवरलेले ते दाखवते. तर चला मी आता चहा घेते आणि चहा घेतल्याच्यानंतर परत बोलते. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर ह्या बॉक्समध्ये मी जवळपास 10 साड्या ठेवलेल्या आहे. थोडंसं असा तो फुगल्यासारखा झालेला आहे, पण त्याच्यात आरामात 10 साड्या व्यवस्थित बसलेल्या आहे. तर म्हणजे जे हे बॉक्स बोलवले ना, तर हे बोलवण्याचा हा एक फायदा आहे. याच्यामध्ये साड्या खूप साऱ्या बसतात आणि आपल्याला जी साडी काढायची असली म्हणजे घालायची असली, ती साडी आपण त्याच्यामधून व्यवस्थित काढू शकतो. आणि आपण जर एकावर एक अशा थप्प्या ठेवल्या, तर एखादी साडी आपण मधली काढायला गेलो, तर ती थप्पी जी असते साड्यांची, तर ती ढासळल्या जाते, म्हणजे ती आजूबाजूनं थोडीशी हलते. तर हे बॉक्स जे बोलवले ना, तर ते त्याच्यासाठीच बोलवले. जवळपास माझ्याकडं पैठणी साड्या आहे ना, खूप साऱ्या जमा झालेल्या आहे आणि खूप साऱ्या अशा साड्या पण आहे. तर म्हटलं याच्यामध्ये आपण व्यवस्थित त्या पैठणी ठेवून देऊ. मी पहिले ऑनलाईन न बोलवता म्हणजे मार्केटमधून हे जे दिसत आहे तुम्हाला समोर, तर हे बॉक्स आणलेले होते. पण हे बॉक्स मला खूप म्हणजे महागात पडलेले. ते जवळपास काहीतरी ₹250 तो एकच बॉक्स दिलेला आहे. आणि मी जे आता ऑनलाईन बोलवलेले ना, तर ते ₹275चे 5 बॉक्स आलेले, म्हणजे असा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर ते जे मी मार्केटमधून आणलेले ना, तर त्याची क्वालिटी एक नंबर आहे. म्हणजे ते खूप त्याचं कापडही खूप असं जाड पण आहे आणि त्याला 1-2 लेअरमध्ये म्हणजे ते कापड दिलेलं आहे. तर त्याच्यामुळं मग ते खूप महागात पडलेले आहे. पण हे जे मी बोलवले ना, तर हे ठीकठाक आहे. म्हणजे जास्त म्हणजे खराब पण म्हणता येणार नाही आणि जास्त हेवी पण म्हणजे जास्त चांगले पण म्हणता येणार नाही. तर अशा पद्धतीने ते आलेले. पण आपलं काम म्हणजे आपल्याला काही जास्त त्याचं काम पडत नाही. कारण आपण वर्षातून 10-15 वेळेस म्हणजे जास्तीत जास्त पण आपण एखादी साडी 4-5 वेळेस घालतो. ते काही जास्त म्हणजे असं घडी-घडी काढण्याचं काम नाही. तर इथं तुम्हाला ही साडी दिसत असेल, तर ही साडी मी ऑनलाईन बोलवलेली आहे. Meeshoहूनच बोलवलेली आहे. खूप सुंदर साडी आलेली आहे. तर खूप सुंदर पण दिसते ती घातल्याच्यानंतर. तर
इथं मग ज्या माझ्या म्हणजे अशा कधी जास्त घालण्यात ज्या साड्या येतात ना अशा डेली यूजच्या, तर त्या साड्या मग मी इथे ह्या कप्प्यामध्येच ठेवत असते. तो कप्पा छोटा पण आहे आणि त्याच्यावरती एकावर एक म्हणजे जास्त असा ढीग पण बसत नाही, म्हणजे साड्या व्यवस्थित राहतात. म्हणजे आरामात त्याच्यावर 5-6 साड्या एकावर एक बसतात आणि त्या कशा मग पडत पण नाही. तर इथं मग मला जे दररोज वापरण्याच्या म्हणजे आपण कधीतरी अशा घालतो, कधी सणवार असला की आपल्याला कुठं बाहेरगावी जायचं असलं की मग त्या साड्या ज्या पटकन घातल्या जातात ना, तर त्या साड्या मग मी तिथं ठेवून दिलेल्या आहे. आणि ज्या साड्या मला म्हणजे कधीतरी आपण घालतो अशा पैठण्या, हेवी साड्या, वर्कच्या साड्या, तर त्या साड्या मग मी अशा ह्या बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या आहे. तर आपल्याला कसं मग याच्यातून काढतानाही एकदम सोपं जातं आणि याच्यामध्ये व्यवस्थित पण राहतं. म्हणजे धूळ तर बिलकुलच म्हणजे जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ह्या साड्या आपण जास्त धूत पण नाही आणि आपल्या त्या जास्त वापरण्यात पण येत नाही. तर मग कसं आपण अशा व्यवस्थित ठेवल्या ना तर साड्या पण व्यवस्थित राहतात. तर तुम्ही पाहिलं असेल इथे मी याच्यामध्ये पूर्ण साड्या आहे ना जवळपास वर्कच्याच ठेवलेल्या आहे. जास्त तर काही माझ्याकडं वर्कच्या साड्या नाही, पण जेवढ्या आहे ना तेवढ्या मग मी हे एका बॉक्समध्येच त्या पूर्ण ठेवून दिलेल्या आहे. म्हणजे आपल्याला जर एखाद्या वेळेस वर्कची साडी घालायची असली तर ती आपण आरामात ह्याच्यातून काढू शकतो. तर तुम्हाला ही पैठणी दिसत असेल तर ही पैठणी माझ्या लग्नातली खूप वर्षापासूनची पैठणी आहे. बस मी ती काही 3-4 वेळेस जवळपास 4-5 वेळेस घातली असेल, त्याच्यानंतर ती काही घातलेलीच नाही आणि आता त्याच्यावरचं ब्लाऊज तर मला येत पण नाही. तर मला त्याच्यावरती म्हणजे दुसरं ब्लाऊज शिवून घ्यावं लागणार. खूप सुंदर साडी ती घातल्याच्यानंतर छान दिसते, पण ती काही घालण्याचं म्हणजे योगच नाही आलेला. जेव्हा घातली मी तेव्हा तुम्हाला दाखवणारच. तर चला मग मी काय केलं, ती साडी व्यवस्थित आहे ना एका कॅरी बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून दिली. म्हटलं ती आणखीन व्यवस्थित राहणार, कारण ह्या खूप जुन्या आठवणी ना आपल्या लग्नातल्या. तर मग मी त्या व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहे आणि ही साडी पण खूप सुंदर आहे. अंगावर घातल्याच्यानंतर खूप सुंदर दिसते. तिच्यावरती चांगलं भरीव वर्क केलेलं आहे ना, तर खूप सुंदर वाटते ती घातल्याच्यानंतर. तर चला अशा मग सगळ्या साड्या ठेवून दिलेल्या आहे आणि मग त्याच्यामध्ये जागा होती ना जास्तीची शिल्लकची, तर मग मी त्याच्यामध्ये पैठण्यासुद्धा ठेवलेल्या आहे. तर ही एक पैठणी आहे. तर ही पैठणी फक्त मी एकदा घातलेली आहे, त्याच्यानंतर ती पैठणी घातलीच नाही. तर इथं तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, तर इथं मी याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये ना आरामात 10-12 साड्या ठेवलेल्या आहे आणि त्या व्यवस्थितसुद्धा बसलेल्या आहे. तर जर कुणाला हे बॉक्स घ्यायचे असतील ना तर तुम्ही नक्की घ्या. खूप कामात पडणारी वस्तू आहे आणि क्वालिटी पण ठीकठाक आहे. तर चला मी इथं तुम्ही पाहिलं असेल तर पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये 10-12 साड्या ठेवून दिल्या आणि त्या व्यवस्थित त्याची चेन लावून घेतली आणि वरतून असं थोडंसं थापटून घेतलेलं आहे. म्हणजे ते साड्या काय होतं थोड्याशा म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित सेट होतात. तर तुम्हाला परत मी एक बॉक्स घेतलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये ना पूर्ण वर्कचे जे ब्लाऊज असतात असे मी साडी विदाऊट जे ब्लाऊज शिवलेले आहे ना तर ते पूर्ण ब्लाऊज मी ह्या बॉक्समध्ये ठेवलेले. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला घालायचे जरी असले म्हणजे आपल्याला दुसऱ्या साडीवर एखादा दुसरा ब्लाऊज घालायचा आहे तर याच्यातून पटकन काढले जाते. माझ्यासोबत काय होते कधी-कधी मला साडीवर दुसरं ब्लाऊज घालायचे असते, पण ऐन वेळेवर मला ते ब्लाऊजच सापडत नाही. बऱ्याच वेळेस असंच झालेलं आहे. मला साडी दुसरी घालायची असते, त्याच्यावरती ब्लाऊज दुसरं घालायचं असतं, पण मग वेळेवर न सापडल्यामुळं मला तेच त्याच्यावरचंच ब्लाऊज म्हणजे ते घालावं लागतं. असं तुमच्यासोबत पण होतं काय हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बॉक्स म्हणजे घेतले ना तर ते हेच कारण आहे, की याच्यामध्ये सामान व्यवस्थित राहतं. म्हणजे मला आता जर ब्लाऊज काढायचं म्हटलं तर माझ्या पटकन लक्षात येणार की ह्या बॉक्समध्ये आपण पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित ठेवलेले आहे. म्हणजे आपण यातून पटकन काढू शकतो आणि आपल्याला जे घालायचं आहे ते आपण ते घालू शकतो. तर जे जास्तीचं सामान होतं ना म्हणजे बॉक्समध्ये पूर्ण तर काही ब्लाऊज बसले नाही, तर जे दुसरे पण सामान होतं ना तर ते मग मी त्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि ह्या पद्धतीने इथं मी व्यवस्थित कपाट आवरून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल या बॉक्समध्ये एवढ्या साऱ्या साड्या बसलेल्या आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला प्रत्येक बॉक्समध्ये 10-10, 12-12 साड्या असतील तर ह्या बॉक्समध्ये किती साड्या बसलेल्या आहेत. तशी जर आपल्याला थप्पी मारायची म्हटलं म्हणजे एकावर एक रचवायच्या म्हटलं तर मग एवढ्या साड्या बसतही नाही आणि लगेच ते 2-4 एखादी साडी काढलीत लगेच ते विस्कळीत पण होऊन जातं. तर चला या पद्धतीने मी छान कपाट आवरून घेतलेलं आहे. तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.